अशा या परिस्थितीमध्ये आमच्या भारतीय विद्यापीठाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली आणि आपण काही त्यांना मदत करावी त्या त्यांच्या भावनेतून त्यांनी असं ठरवलं की आपण या मराठवाड्यातील लोकांना मदत करायची आणि अशीच जी जीवनावश्यक वस्तूंची मदत करूया आपण त्यांना. त्यामध्ये तुम्हाला साखर, तांदूळ, डाळ, हळद वगैरे अशा ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याची मदत आहे. प्लस चादर आहे, तुम्हाला सतरंजी आहे आणि या त्यांची जी भावना आहे, मदत करायची भावना आहे, त्यांच्या या भावनेमधून आता 5 जिल्ह्यामध्ये जे मराठवाड्यामध्ये जे मेन 5 जिल्हे आहेत ज्या 5 जिल्ह्यातील गावामध्ये जे लोकांना त्रास झालेला आहे त्या लोकांना सगळ्यांना मदत करायची चालू आहे. अगदी भरभरून आमच्याकडून मदत येते आहे आणि ते लोकांना आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो आहे. असं प्रत्येक गावात जाऊन त्या अतिशय जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही मदत करतो आहे. आमचे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब होते तर त्यांनी ज्यावेळी ते मंत्री होते, मदत आणि पुनर्वसन मंत्री ज्यावेळी होते त्यावेळी अशी कुठल्याही प्रकारची जर आपत्ती आली म्हणजे ओला दुष्काळ असू दे, सुका दुष्काळ असू दे किंवा कुठली एखादी नॅचरल आपत्ती असू दे, असे असले की ते ज्यावेळी त्यांच्याकडे जे खातं होतं, मदत आणि पुनर्वसन खातं होतं, पहिली जे आहे ते त्या तिथं जाऊन भेट द्यायची आणि लोकांना जेवढी जास्त होईल तेवढी मदत करायची अशी त्यांची भावना होती. आणि त्यांचाच मुलगा ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम ते वडिलांच्या शिकवणीतून त्यांच्या संस्कारातून त्यांना लक्षात आलं की बाबा या लोकांना मदतीची गरज आहे. फार मोठा निसर्गाने त्यांच्यावरती फार मोठा आघात केलेला आहे आणि अशा लोकांना आपण मदत करायची गरज आहे. त्यामुळं त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि या 5 जिल्ह्यातील लोकांना मदत करायची ठरवलं. मी एक भारतीय विद्यापीठाचा सदस्य म्हणून तुम्हाला मदत घेऊन आलो आहे. त्यांच्यातर्फे जे झालेली आहे त्यांनी सांगितलेलं त्या मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला या गरजू लोकांना आम्ही मदत करणार आहोत. तर तुम्हाला इथून पुढेही मदत केली जाईल. अजून त्यांच्या मतदारसंघामध्ये अजून मदत गोळा करायची चालू आहे आणि ती मदत गोळा झाल्यानंतर अगदी अक्षरशः भरभरून मदत तुम्हाला येईल. हे प्राथमिक स्वरूपाचं आहे. तिकडून जी अजून मदत होईल ती तुम्हाला अजून मदत आम्ही इकडं पुरवू आणि तुम्हाला जी अतिशय संकट आलेलं आहे त्या संकटातून बाहेर काढण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू. तुम्हाला आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला होईल तेवढी आम्ही जास्तीत जास्त मदत करू असं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि इथून पुढे सुद्धा देवानं करू की बाबा सगळं अतिशय दृष्टिकोन व्हायला नको, जेणेकरून जास्त त्रास व्हायला नको लोकांना. त्यामुळं इथून पुढं अजून जे काही मदत येईल, पुण्यावरून येईल किंवा आमच्या भागातून येईल तुम्हाला सर्वांना पुरवली जाईल. ओके, अध्यक्ष आता अध्यक्ष येत आहेत. आणि 2 मिनिटं झाले. तर मी आपण विनंती करतो आपण 2 मिनिटं बोलायचं. माझं बोलणं झालं.